विचारतात बा तुम्ही विधानसभा लढणार का, तर मला दोन्ही आदरणीय साहेबांनी सांगितलं की बा तुम्ही मतदारसंघात दौरा करा. आणि त्या पद्धतीने मी गेले 3.5-4 महिने झालं मी पूर्ण मतदारसंघ ढवळून काढला. नाही असं काय आहे बरं का, आमच्या मतदारसंघामध्ये एकतर भाजपला अतिशय वैतागलेली जनता आहे आणि हे जी प्रस्थापित लोक आहेत भाजपचे, हे जनतेला अतिशय त्रास देणारे लोक आहेत. आमचं फक्त पक्षाला एकच म्हणणं आहे आदरणीय पवार साहेबांना, जयंतराव पाटील साहेबांना, की आमच्यापैकी कोणाला तरी द्या, बाहेरचा कुणी घेऊ नका. कारण की या लोकांच्या विरोधात आम्ही अनेक वर्ष मी चळवळीतून काम केलेलं आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात काम केलेलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत. नुकतीच भाजपकडून पहिली यादी देखील जाहीर झालेली आहेत. आता प्रतिस्पर्धी कोण असणार आहेत, लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तसेच काँग्रेसची आणि इतर पक्षांची देखील यादी जाहीर होणार आहेत. यातच आपल्यासोबत आष्टीचे इच्छुक उमेदवार आहेत राम खाडे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं मतदारसंघातली परिस्थिती काय आहेत आणि कशा पद्धतीने ते मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. खाडे साहेब, तुम्ही शरद पवार गटाकडून इच्छुक आहात, तुम्ही प्रचार देखील सुरू केलेला आहे, तर कशा पद्धतीने सध्या मतदारसंघात प्रचार चालू आहे, तर कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? मी गेले 4 महिने झालं मी मतदारसंघामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्षाचा इच्छुक उमेदवार म्हणून मी प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, प्रत्येक गावामध्ये जाऊन मी एकच विनंती करतोय की मी अनेक वर्ष चळवळीत काम केलेलं आहे आणि अनेक दिवसापासून मी विरोधी पक्ष, सक्षम विरोधी पक्ष म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये ह्या जी प्रस्थापित लोक आहेत यांच्या विरोधात मी काम करत आहे. त्याच्यामुळं माझं जी आत्तापर्यंत सामाजिक चळवळीत मी जे काम केलं, ह्या चळवळीच्या माध्यमातून देवस्थान इनाम जमीन असेल, हिंदूची जमीन असेल, मुस्लिम धर्माची जमीन असेल, किंवा कुठं भ्रष्टाचार होत असेल किंवा कोणत्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, अशा वेळेला त्या ठिकाणी पाठीमागं उभं राहायचं काम, त्या व्यक्तीला मदत करायचं काम, आवाज उठायचं काम मी अनेक दिवसापासून करत आहे आणि त्याच्यामुळं मला लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. आता एकंदरीत बघितलं तर लोकसभेनंतर जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चाललेली आहे. शरद पवार गटातून महबूब शेख हे देखील इच्छुक आहेत, तर कसं पाहतं त्यांच्या उमेदवारीकडे? महबूब शेख आमचे राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते आमच्या मतदारसंघामध्ये 3 तालुके आहेत, आष्टी, पाटोदा आणि शिरूर. आणि शिरूर तालुक्यामध्ये 20% वोटर आहे, 20 ते 21%. पाटोदा तालुक्यामध्ये 25-26% आणि आष्टी तालुका हा मोठा आहे, 54% जवळपास मतदान आहे, 54-55%. आणि त्याच्यामुळं हा ग्रामीण मतदारसंघ खूप मोठा आहे भौगोलिकदृष्ट्या बी आणि लोकसंख्येने बी. जवळपास 3,84,000 आसपास मतं आहेत माझ्या आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात. आणि हा मतदारसंघ ओबीसी प्रभुत्व असणारा मतदारसंघ आहे. तरी पण या पार्श्वभूमीवर लोकसभेत ज्यावेळेस आम्ही आमचे आत्ताचे खासदार बजरंग सोनवणे यांचं काम करीत असताना अतिशय मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा असा वाद होता. परंतु आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती आणि खासदार बजरंग सोनवणे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आष्टीमधलं जे कॅम्पस आहे, आष्टीत जे काम करायचं आहे, हे माझं ऑफिस आहे पार्टीच्या नावाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब, तिथूनच हे सगळं मी काम केलं. कारण की बूथ कमिट्या बांधण्यापासून, एजंट नेमण्यापासून, सभा घेणं, खासदारांचे उमेदवाराचे दौरे लावणे, पवारसाहेबांच्या सभेचं नियोजन करणे, म्हणजे मी पूर्ण वेळ मी त्या मतदारसंघामध्ये वाहून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर लोकसभा झाली, बजरंग सोनवणे साहेब निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर मी पवारसाहेबांना, जयंतराव पाटील साहेबांना, आमचे दोन्ही नेत्यांना मी भेटलो आणि विचारलं, साहेब खाली वातावरण चांगलं आहे आणि लोकसभा निवडणूक झालेली, मी काम केलेलं आहे, लोक मला विचारतात बा तुम्ही विधानसभा लढणार का, तर मला दोन्ही आदरणीय साहेबांनी सांगितलं की बा तुम्ही मतदारसंघात दौरा करा. आणि त्या पद्धतीने मी गेले 3.5-4 महिने झालं मी पूर्ण मतदारसंघ ढवळून काढला. मी सगळ्या मतदारसंघात बऱ्यापैकी वाडी वस्तीवर जाऊन
मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी चळवळीत काम करत आहे. देवस्थान इनाम जमिनीचा जो एवढा मोठा भूखंड आत्ताच्या आमच्या प्रस्थापित लोकांनी लोटलेला आहे, तो रोखायचं काम, धर्माचं काम मी या मतदारसंघात जिल्ह्यात केलेलं आहे. आणि तोच मी रामखाडे आहे. कारण की रामखाडे बऱ्याचशा जणाला मतदारसंघात माहीत आहे, पण मी काही ठिकाणी माहीत नव्हतो. तर मी ज्यावेळेस त्या गावात जायचो त्यावेळेस माझ्याबरोबर माझे सहकारी असायचे आणि मी तिथं सांगायचो की बाबा मी रामखाडे आहे. मी ज्यावेळेस रामखाडे आहे हे म्हणल्याच्या नंतर त्या गावातील सगळे लोक जमा व्हायचे आणि म्हणायचे तुम्हीच रामखाडे आहेत का? म्हणून तुमच्या एकंदरीत कामाच्या याच्यावरून विचार करू शकतात की पक्ष कुठेतरी याबाबत निर्णय घेईल. असा विषय आहे की आता सध्या जे विद्यमान आमदार आहेत आजबी तिथं, तर अजित पवार गटाकडून आहेत आणि सध्याच्या घडीला आपण बघितलं की महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात योजना वेगवेगळ्या चालू आहेत. तर कुठंतरी पुन्हा महायुतीला तिथं फायदा होईल असं वाटतं का? नाही, असं काय आहे बरं का, आमच्या मतदारसंघामध्ये एकतर भाजपला अतिशय वैतागलेली जनता आहे आणि हे जी प्रस्थापित लोक आहेत भाजपचे, हे जनतेला अतिशय त्रास देणारे लोक आहेत. ह्यांनीच हिंदू देवस्थानच्या जमिनी लाटल्या, हे हिंदू हिंदू भाजप म्हणून घेत आहे. तर याच लोकांनी प्रभू रामचंद्राच्या जमिनी लाटल्या, ह्यांनी पांडुरंगाच्या जमिनी लाटल्या, मुस्लिम धर्माच्या ओपच्या मस्जिद इनामच्या जमिनी लाटल्या. आणि इतकं नीच काम करणाऱ्या लोकांना आष्टी मतदारसंघात परत संधी मिळेल असं वाटत नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की आता सध्या जे मराठा आरक्षणाचा वाद चालू आहे, तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा, ज्याचा फायदा आपल्याला लोकसभेमध्ये बघितला की काहींना फायदा झाला तर काहींना तोटा देखील झाला. लोकसभेमध्ये मराठा आरक्षण फॅक्टर जोरात चालला, तो विधानसभेत देखील दिसेल असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच ती तीव्रता जाणवत आहे. परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला तसं जातीचं फॅक्टर लागू होतच नाही. आणि मी आदरणीय पवारसाहेबांचा, जयंतराव पाटील साहेबाचा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी सगळी मान मर्यादा राखून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळं मी तसा ओबीसी समाजातून येतो, परंतु मला ओबीसी समाज बी मतं करेन आणि मला बहुजन समाज बी मतं करेन. माझं जरांगे पाटील साहेबांच्या बाबत मी कधी मत माझं वाईटही नाही आणि मी व्यक्तही केलेलं नाही. कारण की ते सुद्धा माझ्यासारखे एक चळवळीत गरीब घरात वाढलेला कार्यकर्ता आहे. समाज मोठा आहे, समाजाने त्यांना मोठं केलेलं आहे. आणि ते काय मागतात की ओबीसीमध्ये आम्हाला समाविष्ट करा. तसं पश्चिम महाराष्ट्र ओबीसीमध्ये मराठा आहेतच, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, विदर्भात आहेत. आणि हे काय म्हणतात आता पाटील की आम्हाला त्याच्यात समाविष्ट करा. तसं मग मी ज्या समाजातून येतो त्यांना आम्हाला 2% स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला आहे. आमचं 2% ते मागतच नाही आहेत जरांगे पाटील. आता जसं लोकसभेत त्याचा एक तोटा, प्रस्थापितांना धक्के बसले, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेतही तसेच गणित कुठेतरी दिसतील असं वाटतंय का की ओबीसी आता तिथं आरक्षणाचा मुद्दा बी चालणार विधानसभेत देखील? आणि मनोज जरांगे पाटलांनी स्वतःही देखील उमेदवार सांगितलेला आहे की तुम्ही तयारीला लागा. तर ह्या परिस्थितीत कसं तिथं गणित जुळणार? नाही, मला पवार साहेबांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस मला ओबीसी आणि मराठा मला दोन्ही वोटर करते. कारण की आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग फक्त मराठाच नाही आहे. आष्टी पाटोदा शिरूरमध्ये पवार साहेबांना मानणारा अनेक जाती धर्माचं मतदार आहे आणि मी ओबीसीमधून येतो. त्याच्यामुळं मला नक्कीच दोन्ही समाज मतं करतील. आणि पाटीलसुद्धा माझ्या बाबतीत फेरविचार करतात उमेदवार द्यायचा का नाही. कारण की माझं त्यांच्याबद्दलचं जी मत आहे, मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसं हे लोकसभेत का वाद लागला मला हे काही कळत नाही ओबीसी मराठा. पण त्या बिचाऱ्यांनी आमचं आरक्षण मागितलेलंच नाही. ते 27% जी म्हणतात, आम्ही सेपरेट आहेत 2%. आणि धनगर समाज सुद्धा 3% सेपरेट आहे. पण आंदोलन आम्ही दोघंच करतोय. नाही, आता आरक्षणाचा मुद्दा निघाला तर ओबीसी मधून भीमराव धोंडे हे देखील अपक्ष लढू शकतात अशी चर्चा आहे. तर कदाचित जर त्यांनी अपक्ष लढले तर ही तिरंगी लढतीमध्ये फायदा कोणाला होऊ शकतो? नाही, भीमराव धोंडे जरी अपक्ष उभे राहिले त्यांची ती सवय आहे. भीमराव धोंडे आत्तापर्यंत दुसऱ्याचं कधी चांगलं बघत नाहीत. त्यांची ती सवय आहे. त्यांनी आत्तापर्यंत वंजारा समाजाची मतं घेऊन ते मोठे झाले. त्यांना समाजानेच आत्तापर्यंत आमदार केलं 4 वेळेस.
आणि सगळ्या काही गोष्टी त्यांना समाजामुळेच मिळल्या. परंतु मी ज्या समाजातून येतो तो समाज विचार करेन ना, याला किती वेळेस मतं करायची. मी ज्या समाजातून येतो तो समाज माझा विचार करेन, मी त्या समाजाचा आहे आणि मी बहुजनात काम केलेलं आहे. मी पवार साहेबांच्या बरोबर काम केलं आहे. मला हे जात धर्म मला हे मान्यच नाही आहे. मी आत्ताही हिंदू आणि मुस्लिम देवस्थानच्या बाबतीत जो लढा उभा केला, जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे हिंदू हिंदू म्हणतंय, परंतु हिंदूच्या धर्माच्या जमिनी लाटणाऱ्यांना गेले 2 वर्ष झालं आरोपीला सोबत घेऊन फिरतात हे. आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी हिंदू धर्माच्या, मुस्लिम धर्माच्या या धर्माच्या प्रॉपर्ट्या विकू नयेत, कुणी लाटू नयेत, याच्यासाठी मला पोलीस प्रोटेक्शन पुरवलं, मला न्यायव्यवस्थेमध्ये मदत केली. असे माणसं जर आपल्या मागं उभे असतात तर याला जात आणि धर्म पंथ असायचं कारणच येत नाही. कारण की पवार साहेबांकडं अनेक जाती धर्माची माणसं पवार साहेबांनी मोठे केलेले आहेत. पवार साहेबासारखा माणूस जेव्हा जेव्हा ज्याच्यावर अन्याय होईल, ज्याला असुरक्षित वाटेल त्याला मदत करायचं, जिवंत करायचं काम, जिवंत ठेवायचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता शरद पवार गटातून अनेक जण इच्छुक आहेत, जसं म्हटलं की मेहबूब शेख देखील इच्छुक आहेत. यदा कदाचित उद्या जर समजा शेख यांना उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहात? नाही, मी महबूब शेख असतील, आमच्या बरोबर NL जाधव, नरसिंग जाधव म्हणून वकील साहेब आहेत ते बी आहेत. एक आमचे ज्येष्ठ आहेत अण्णासाहेब चौधरी, दुसरे बापूसाहेब डोके, माजी आमदार साहेबराव दरेकर. म्हणजे ही जी लोक सगळे इच्छुक आहेत. आमचं फक्त पक्षाला एकच म्हणणं आहे आदरणीय पवार साहेबांना, जयंतराव पाटील साहेबांना, की आमच्यापैकी कुणाला तरी द्या, बाहेरचा कुणी घेऊ नका. कारण की या लोकांच्या विरोधात आम्ही अनेक वर्ष मी चळवळीतून काम केलेलं आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात काम केलेलं आहे. माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. माझ्यावर 2 अट्रॉसिट्या दाखल झाल्या, माझ्यावर 2 वेळेस हल्ले घडून आणले, माझ्यावर एक पोक्सो दाखल झाला ह्या नगरमध्येच खोटा, माझ्यावर 353 एक खोटी दाखल झाली. असे माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करायचं पाप ह्या भाजपच्या आत्ताच्या या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे. आणि ते जर उद्याच्याला उमेदवार म्हणून पुढं आले तर मला वाटत नाही ह्या हिंदू धर्माच्या जमिनी लाटणाऱ्याला, मुस्लिम धर्माच्या जमिनी लाटणाऱ्यांना, धर्म विकणाऱ्याला जनता मतदान करीन, माफ करीन असं मला वाटत नाही. नक्कीच. शरद पवार गटाची उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र शरद पवारांवरती निष्ठा पाहता आष्टी विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असं राम खाडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर.